आज आपण इडली प्रीमिक्स आणि त्यापासून इडली कशी बनवायची, यासोबतच सांबार प्रीमिक्स आणि त्यापासून सांबार कसं बनवायचं आणि डोसा प्रीमिक्स आणि त्यापासून डोसा कसं बनवायचं, हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. जाड कढई घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तर यामध्ये आपण अर्धा कप उडीद डाळ घालूयात. यासोबतच आपल्याला 2 टेबलस्पून एवढी हरभरा डाळ घ्यायची आणि या डाळी आपल्याला गरम करून घ्यायच्या. तर इथे मी घरच्या डाळी वापरलेल्या आहेत, त्यामुळे मी ह्या न धुताच घेतल्या. त्याला कुठलंही केमिकल लावलेलं नाही आहे. पण तुम्ही जर विकतच्या डाळी वापरणार असाल तर त्या अगोदर स्वच्छ धुवून फॅनच्या हवेला सुकवून घ्यायच्या आणि मग या पद्धतीने गरम करून घ्यायच्या. तर या डाळी गरम करताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची, त्याला कंटिन्यू हलवत राहायचे आणि याला खूप जास्त अजिबात भाजून घ्यायचं नाही. आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं फक्त. यामध्येच आपण 1 टीस्पून एवढे मेथीदाणे घातले आणि पुन्हा याला मी गरम करून घेते. तर गरम करून एवढ्यासाठी घ्यायचं आपल्याला फक्त की यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होऊन आपलं प्रीमिक्स भरपूर दिवस टिकावं. यामध्येच मी अर्धा कप एवढे पोहे घातलेत. तर पोहेसुद्धा एका कपड्यावरती टाकून स्वच्छ पुसून घेतलेत आणि मग यामध्ये घातलेले आहेत. तर हे सगळं आपण व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर हे मी एका ताटात काढून घेतले. व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये बनवणार असाल तर तुम्ही हे सगळं गिरणीतून सुद्धा बारीक करून आणू शकता. तर या पद्धतीने जेवढं बारीक शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि हे मी चाळून घेते, म्हणजे जरी यामध्ये काही मोठे कण राहिलेले असतील तर ते आपल्या प्रीमिक्समध्ये येणार नाहीत. जर हे मोठे कण प्रीमिक्समध्ये आले तर डोसा बनवताना डोसा फाटू शकतो, त्यामुळे याला चाळून घ्यायचं आपल्याला. तर हे आपण बाजूला ठेवूयात. यानंतर आपल्याला तांदूळ लागणार आहेत. तर इथे मी 1.5 कप एवढे तांदूळ घेतले. जे आपण रेग्युलर इडलीसाठी तांदूळ वापरतो तेच तांदूळ आहेत. तर हे आता मी स्वच्छ धुवून घेते. तर हे मी धुवून आणि कपड्यांनी पुसून घेतलेत. एका टॉवेलवरती टाकून त्याला स्वच्छ पुसून घेतलं आणि हे आता मी गरम करून घेणार आहे. तर हे मी थोड्या प्रमाणामध्ये प्रीमिक्स बनवून घेते. पण तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये प्रीमिक्स बनवणार असाल तर तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून फॅनच्या हवेला सुकवून घ्यायचे व्यवस्थित आणि मग त्याला या पद्धतीने गरम करून घ्यायचं. उन्हात न सुकवता फॅनच्याच हवेला सुकवायचं आपल्याला डाळ तांदूळ दोन्ही आणि या पद्धतीने गरम करून घ्यायचं. तर व्यवस्थित गरम करायचं आपल्याला, त्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल एवढं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं प्रीमिक्स भरपूर दिवस टिकतं, ते खराब होत नाही. आणि यात जर मॉइश्चर राहिलं तर मग ते खराब होण्याची शक्यता असते, त्याचं लाईफ कमी होतं. त्यामुळे आपण या पद्धतीने हे गरम करून घेतो आहे. तर या पद्धतीने इथे मी हे तांदूळ छान गरम करून घेतलेत. व्यवस्थित गरम झालेत. आता हे सुद्धा मी एका ताटात काढून घेतलेत आणि त्याला पूर्णपणे थंड करून घेतले. व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे सगळं साहित्य गिरणीमधून सुद्धा दळून आणू शकता. तर तांदळाचं सुद्धा पीठ तयार करून घेतले. तर तुम्ही डायरेक्ट तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे घरात असेल तर ते सुद्धा वापरू शकता. तर ते सुद्धा आपल्याला 1.5 कप एवढंच वापरायचं. तर हे तांदळाचं पीठसुद्धा मी चाळून घेते. तर या पद्धतीने आपण सगळं चाळून घेतलीत पिठं. तर यानंतर आपण यामध्ये रवा घालूयात. तर 1/4 कप एवढा रवा घालायचा, बारीक रवा घालायचा यामध्ये. यासोबतच आपल्याला 1 टीस्पून एवढं मीठ घालायचे किंवा चवीनुसार. 1 टीस्पून एवढी पिठी साखर घालायची, त्यामुळे रंग छान येतो डोश्याला आणि चवसुद्धा छान लागते. आणि यामध्ये मी अर्धा टीस्पून एवढा खाण्याचा सोडा टाकते. तर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर हे साहित्य व्यवस्थित मिक्स होणं सुद्धा खूप गरजेचं आहे, तरच आपला डोसा छान होऊ शकतो. आणि व्यवस्थित मिक्स जर नाही झालं तर डोसा अजिबात चांगला होणार नाही. त्यामुळे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर त्यासाठी हे जे सगळे पीठ आहेत एकदा मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि सगळं मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेते, म्हणजे सगळं एकजीव होतं आणि व्यवस्थित मिक्स होतं. तर या पद्धतीने हे मी सगळं एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतले आणि मस्त परफेक्ट असं आपलं प्रीमिक्स तयार झालं आहे. एवढ्या साहित्यापासून आपलं अर्धा किलो प्रीमिक्स तयार झालेलं आहे. तर एखाद्या कोरड्या एअरटाईट डब्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता, भरपूर दिवस टिकतं. फक्त त्यामध्ये ओला चमचा किंवा ओला हात त्याला लावायचा नाही आणि झाकण एअरटाईट ठेवायचं. तर आता यापासून आपण डोसा कसा बनवायचा हे पाहूयात. तर इथे एका बाउलमध्ये मी 2 कप एवढं प्रीमिक्स घेतलं आहे. 2 कप प्रीमिक्ससाठी आपल्याला 1/4 कप एवढं दही घालायचं यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं.
दही मिक्स करून घेतलं. इथे मी यामध्ये 1 कप एवढं पाणी घातलं आहे आणि याला मिक्स करून घेते. तर पाणी गरजेनुसार घालायचं आहे आपल्याला. सुरुवातीला 1 कप पाणी घातले आणि नंतर आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं पाणी ॲड करत जायचं आहे आणि एकाच डायरेक्शनने हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने फेटल्यामुळे त्यामध्ये हवा भरली जाते आणि डोसे आपले छान होतात. त्यामुळे या पद्धतीने याला एकाच डायरेक्शनने गुठळ्या न होऊ देता आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी पीठ छान मिक्स करून घेतलं आहे. मला जवळपास 2.5 कप एवढं पाणी लागलं यासाठी. तर रेग्युलर जसं आपलं बॅटर असतं त्या पद्धतीचंच पीठ बनवून घ्यायचं आपल्याला. गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे मी. त्यावरती आपण हे पीठ घालूयात आणि रेग्युलर जसा डोसा बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे. तर खूप छान होतात, मस्त जाळीदार असे डोसे तयार होतात. तर तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने. फक्त दिलेल्या टिप्स फॉलो करा म्हणजे परफेक्ट असे आपले डोसे तयार होतात आणि प्रीमिक्ससुद्धा भरपूर दिवस टिकतं. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला डोसा तयार झाला आहे. आता आपण इडली प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूया. त्यासाठी एक कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 कप एवढी उडीद डाळ घातलेली आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि हे आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं. यातलं फक्त मॉइश्चर कमी करायचं आपल्याला. याला खूप जास्त भाजायचं नाही. मॉइश्चर जर यामध्ये राहिलं तसंच तर मग हे खराब होऊ शकतं. त्यामुळे या पद्धतीने थोडंसं गरम करायचं. आता यामध्ये मी अर्धा कप एवढे पोहे घातलेले आहेत. उडीद डाळ 2 ते 3 मिनटं कमी फ्लेमवरती थोडी गरम करून घेतली. मग यामध्ये पोहे घातलेले आहेत. पोहे घालून आपल्याला पुन्हा याला थोडंसं हे सगळं व्यवस्थित गरम होईपर्यंत याला भाजून घ्यायचे आणि गॅस बंद करून आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं. आणखी थोडंसं होऊ देणार आहे. एक 5 ते 7 मिनटं आपल्याला कमी फ्लेमवरती याला गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने थंड व्हायला ठेवायचं. आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मग याला मिक्सरमध्ये बारीक करायचं. मिक्सरमध्ये बारीक करताना खूप जास्त अगदी फाईन पावडर नको आहे आपल्याला. हलकासा यामध्ये रवाळपणा असायला हवा. तर हे मी मिक्सरमध्ये पाहू शकता बारीक करून घेतले. आता इथे मी एक बाउल घेते आणि त्यामध्ये 2 कप एवढं तांदळाचं पीठ घेते. तर घरामध्ये आपलं जे आपण रेग्युलर तांदळाचं पीठ असतं तेच पीठ आहे. फक्त यासाठी जो तांदूळ आपण वापरतो तो जुना तांदूळ असावा. चिकट भात होणारा किंवा नवीन तांदूळ नको आहे. मग इडली आपली चिकट होते. त्यामुळे जो आपण शक्यतो इडलीसाठी तांदूळ वापरतो तोच तांदूळ घ्यायचा. तयार केलेले जे आपण उडीद डाळीचे पीठ आहे ते यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हवं तर तुम्ही या स्टेजला यामध्ये मीठही घालून ठेवू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर आपलं हे झटपट असं इडली मिक्स तयार झालेलं आहे. तर यापासून तुम्ही अगदी 10 मिनिटामध्ये इन्स्टंट इडलीही बनवू शकता किंवा जशी आपण फर्मेंट करून बनवतो तर हे पीठ तुम्ही फर्मेंट करूनसुद्धा याची इडली बनवू शकता. फक्त हे व्यवस्थित मिक्स होणं गरजेचं आहे. हे एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं, व्यवस्थित राहतं, भरपूर दिवस राहतं, खराब होत नाही. आता यापासून इडली कशी बनवायची हे आपण पाहूयात. तर यातलं 1 कप मी हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता इन्स्टंट बनवतोय त्यामुळे आपल्याला यामध्ये मी मीठ घालते चवीनुसार. मिक्स करून घ्यायचे. आता ही आपण इन्स्टंट इडली बनवते त्यामुळे यामध्ये मी दही घालते. तर पाव कप एवढं दही घालून मिक्स करते. तर बऱ्याचदा आपण इन्स्टंट इडली म्हटलं की रवा इडली बनवतो, मूग डाळीची इडली बनवतो. तर ही खूप छान लागते, इन्स्टंट होते आणि जशी आपण फर्मेंट करून बनवतो सेम त्या पद्धतीची आपली इडली तयार होते. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी आपल्याला गरजेनुसार घालायचं. एकदाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि जसं आपण रेग्युलर इडलीसाठी बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. फक्त याला व्यवस्थित मिक्स करायचे. आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले. 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूयात. आता इडलीच्या भांड्यामध्ये तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूयात. इडलीचे जे मोल्ड आहे त्याला हे ऑइल ग्रीसिंग करून घेतोय. तर तोपर्यंत आपलं हे जे पीठ आहे 10 मिनिटं रेस्ट होतंय. व्यवस्थित ऑइल ग्रीसिंग करून घ्यायचं. म्हणजे आपल्या ज्या इडल्या आहेत छान निघतात. तर 10 मिनिटं झालेली आहेत. एकदा मिक्स करून घेते. गरज वाटली तर थोडंसं आणखी पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. कारण हे पीठ भिजल्यानंतर थोडंसं घट्ट होतं. तर यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घातलं आहे आणि जसं आपलं इडलीचं बॅटर असतं त्या पद्धतीचं हे बॅटर मी तयार करून घेतलं आहे. आता यामध्ये मी
1 टीस्पून एवढं इनो फूड सॉल्ट घालते. इन्स्टंट इडली बनवतोय आपण. मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं वरतून. एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं आणि इनो टाकल्यानंतरही आपल्याला खूप वेळ तसंच ठेवायचं नाही. पटकन याची इडली लावायची. जर तुम्हाला इनो नसेल घालायचं तर तुम्ही खाण्याचा सोडासुद्धा यामध्ये घालू शकता. तोही 1 टीस्पून एवढाच घालायचा. आता हे मी स्टीम व्हायला ठेवते. 10 ते 12 मिनिटं स्टीम करून घ्यायचं. तर बघू शकता 10-12 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता खूप छान आपली इडली तयार झालेली आहे. स्पॉन्जीही झालेली आहे. फक्त यासाठी जो आपण तांदूळ वापरतो तर तो चांगला वापरायचा. शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा यासाठी. चिकट होणारा आणि नवीन तांदूळ वापरायचा नाही. तर बघू शकता मस्त झालेल्या आहेत सगळ्याच इडल्या. खूप स्पॉन्जी झाल्यात आणि चवसुद्धा खूप छान लागते याची. आता आपण सांबार प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि या प्रीमिक्सपासून सांबार कसं बनवायचं तेही पाहणार आहोत. आता त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये 1 कप एवढी तूर डाळ घातली. तर तूर डाळ आपल्याला कमी फ्लेमवरती सतत हलवत गरम करून घ्यायची. यामध्येच मी 2 टेबलस्पून एवढी चणा डाळ घातली. दोन्ही एकत्रच थोडंसं गरम करून घेणार आहे. खूप जास्त भाजायचं नाही आपल्याला, हलकंसं गरम करून घ्यायचं म्हणजे आपलं जे सांबारचं प्रेमिक्स आहे भरपूर दिवस टिकतं. आता या पद्धतीने हे थोडंसं गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे थंड व्हायला बाजूला ठेवायचे. आता हे व्यवस्थित गरम झालं, मी काढून ठेवते बाजूला. आता कढईमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून एवढे धने घालायचे. यासोबतच 1 टेबलस्पून एवढे जिरे घालायचे आणि हेही थोडंसं गरम करून घ्यायचे. खूप जास्त भाजायचं नाही आपल्याला, याला हलकंसंच गरम करायचं. आता हे काढून मी बाजूला ठेवते. आता पुन्हा मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये कढीपत्ता घालते. कढीपत्ता भरपूर घालायचा. सोबतच लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि अगदी थोडंसं तेल घालून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे. कढीपत्त्यामध्ये बिलकुल मॉइश्चर राहायला नको. त्यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपलं प्रीमिक्स खराब होऊ शकतं. त्यामुळे कढीपत्ता छान कुरकुरीत व्हायला हवा. त्यामधलं मॉइश्चर सगळं निघून जायला हवं. आता हे छान फ्राय झालेलं यामध्ये मी चिंच घातलेली. तर साधारण लिंबा एवढी चिंच आपल्याला यामध्ये घालायची. पुन्हा हे सगळं एकत्र आपल्याला फ्राय करून घ्यायचं. तरी आता हे सगळं मिरची, कढीपत्ता मस्त फ्राय झालेले. यामध्ये बिलकुल मॉइश्चर राहिलेलं नाही. हे मी काढून बाजूला ठेवते. आता यामध्ये 1 टेबलस्पून एवढं किसलेलं सुकं खोबरं घालायचं किंवा डेसिकेटेड कोकोनट घालायचं. तेही हलकंसं कमी फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे. आता या पद्धतीने हे छान भाजलं गेलं की काढून बाजूला ठेवायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून या गरम कढईमध्ये फक्त आपल्याला मेथीदाणे घालून फक्त गरम करून घ्यायचे. तर 1 टीस्पून एवढे मेथीदाणे घातलेले. हे जर तुम्ही खूप जास्त भाजले तर ते जास्त कडू लागतात. त्यामुळे फक्त थोडंसं गरम करायचं. आता हे सगळं व्यवस्थित थंड झालेले. आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. त्यामध्ये अगोदर आपले जे मसाले, धने, जिरे वगैरे आहेत ते आपण अगोदर बारीक करून घेऊया. या पद्धतीने हे बारीक करून घेतलं की आपण जी डाळ गरम करून घेतलेली आहे ती यामध्ये घालायची आणि सगळं व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं. डाळ छान बारीक करायची. आपल्याला जेवढी बारीक करणं शक्य होईल तेवढी बारीक करायची. आता यामध्ये मी थोडासा हिंग घालते, हळद घालते आणि यासोबतच थोडंसं लाल तिखटसुद्धा घालते आणि याबरोबरच आपल्याला यामध्ये मीठसुद्धा घालायचं आणि हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. म्हणजे हे जे मसाले आहेत व्यवस्थित यामध्ये मिक्स होतात. आता हे मी एकदा मिक्सरला छान फिरवून घेतले. आता पुन्हा आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल जास्त घालायचं नाही. अगदी चमचाभर तेल घातलेले. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची. मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा. कढीपत्ताही छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये बिलकुल मॉइश्चर राहू द्यायचं नाही आपल्याला. तो छान कुरकुरीत होईपर्यंत परतायचा. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. कढीपत्ता छान या पद्धतीने परतून झाला की आपण जे प्रीमिक्स तयार करून घेतलेले ते या कढईमध्ये घालायचे आणि कमी फ्लेमवरती सतत हलवत याला थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाल्यामध्ये छान फ्राय होतं आणि या पद्धतीने हे छान गरम करून घेतलं म्हणजे आपलं जे प्रीमिक्स आहे खराब होण्याची शक्यता राहत नाही. तर अगदी 4 ते 5 मिनटं कमी फ्लेमवरती मी याला गरम करून घेतले.
आता गॅसवरून कढई खाली घ्यायची आणि याला व्यवस्थित आपल्याला थंड करून घ्यायचे. हे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे. तर बघू शकता आपलं मस्त प्रीमिक्स तयार झालेले. आता हे प्रीमिक्सपासून सांबार कसं बनवायचे ते पाहूया. तिथे मी 1 वाटी हे प्रीमिक्स घेतलेले. त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. पाणी गरमच घालायचं, थंड बिलकुल घालायचं नाही. तर व्यवस्थित गरम केलेलं पाणी मी घातलेले. साधारण 3 वाट्या पाणी घातलेलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स केलं की आपल्याला गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून याला उकळून घ्यायचे. तर यामध्ये मी आणखी पाणी घालणार आहे. तर पाणी आपल्याला गरजेनुसार घालायचे. साधारण 1 वाटी जर प्रीमिक्स असेल तर तेवढ्यापासून आपलं जवळपास 1 लिटर सांबार तयार होतं. तर त्यानुसार मी यामध्ये पाणी घालणार आहे. फक्त यामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो तर ते गरम करूनच घालायचं. चांगलं व्यवस्थित गरम करायचं, उकळून घ्यायचं पाणी आणि मग यामध्ये घालायचं. तर आपण प्रीमिक्समध्ये बाकी सगळं घातलेलं आहे. फक्त आपण यामध्ये गूळ घातलेला नव्हता. तर यामध्ये मी गूळ घालते आणि मिक्स करून घेते. तर प्रीमिक्समध्ये जर गूळ घातला तर त्याला पाणी सुटतं आणि प्रीमिक्स खराब होऊ शकतं. जर तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. पण जर गूळ आवडत असेल तर या पद्धतीने नंतर घालायचा. आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि एक उकळी येऊ द्यायची. सुरुवातीला मोठ्या फ्लेमवरती ठेवायचे एक उकळी येईपर्यंत. एक उकळी आली की पुन्हा गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवरती आपल्याला याला शिजवून घ्यायचे. तर बघू शकता आता हे व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. थिकनेससुद्धा खूप छान आलेला आहे. हवं तर तुम्ही यामध्ये थोडासा सांबार मसाला देखील घालू शकता किंवा जेव्हा आपण प्रीमिक्स बनवलं त्यामध्ये सुद्धा थोडासा सांबार मसाला मिक्स करून ठेवू शकता. तर बघू शकता इथे मस्त आपलं इन्स्टंट प्रीमिक्सपासून सांबार तयार झालेलं आहे. तर करून पहा आणि जर तुम्हाला या रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.